हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपण आचार्य 90 FMच्या माध्यमातून नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक मान्यवरांना इथे बोलावून त्यांच्याशी छान गप्पा मारत असतो, त्यांच्याकडून त्यांच्या क्षेत्राविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि बीइंग अ कम्युनिटी रेडिओ, आपल्या सध्या कम्युनिटीमध्ये लोकांना ज्या काही गोष्टींना सामोरं जावं लागतं किंवा ज्या काही आजार म्हणूयात, त्रास म्हणूयात, अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं, त्या गोष्टींविषयी आपण अनेक चर्चा ज्या आहेत त्या आपल्या रेडिओ स्टेशनमध्ये करत असतो. तर आजचा आपला विषयही तसाच आहे. हल्लीच आपलं जीवन जे आहे ते खूप जास्त धकाधकीचं झालंय, धावपळीचं झालेलं आहे. प्रत्येकांना खूप त्यांचे दिलेले टार्गेट्स पूर्ण करायचे, प्रत्येकाची अशी छान ध्येय आहेत ती अचीव्ह करायची आहेत. पण या सगळ्यांच्या गोष्टींमध्ये, या सगळ्या धावपळीमध्ये आपलं मानसिक संतुलन जे आहे ते कधी कधी आपण बिघडतं. आपण खूप जास्त स्ट्रेस आउट होऊन जातो आणि आपल्याला मग काहीच सुचेन असं होतं, खूप लो फील करायला लागतो. आणि मग या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आपल्याला होतात त्यावेळेला आपल्याला कुठेतरी असं वाटतं की हा चला मग आता मी कोणत्या तज्ज्ञांकडे जावं, त्यांच्याशी छान गप्पा माराव्यात आणि त्यांनी मला यातून बाहेर काढावं. तर आजचा आपला जो विषय आहे तो याच गोष्टींना अनुसरून आहे आणि त्यासाठी आज आपल्याकडे तनुजा मॅम आलेल्या आहेत. तनुजा मॅम यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्या कॉन्शियसनेस इंटिग्रेटेड हिलिंग याच्या त्या फाउंडर आहेत आणि त्याचबरोबर गेली 25 वर्ष रेमिडियल एज्युकेटर फॉर IDD, ADHD, ADD, ऑटिझम, LD, स्लो लर्नर्स आणि अकॅडमिक डिफिकल्टी, म्हणजे एकंदरीत या सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी एक स्पेशल एज्युकेटर म्हणून त्या काम करतायत. त्याचबरोबर गेली 10 वर्ष त्या वर्कशॉप घेत आहेत, सेमिनार्स घेत आहेत. माइंड मॅजिक असू देत, पॉझिटिव्ह थिंकिंग असू देत, लर्न इफेक्टिव्हली, क्रिएटिव्हली आणि व्हिज्युअलायझेशन आणि सेल्फ हायप्नोसिस. सो या सगळ्या गोष्टींना अनुसरून त्यांचे वर्कशॉप सुद्धा होत आहेत. गेली 10 वर्ष झालं. आणि खरं तर आता महत्वाचा मुद्दा म्हणजे लोकांना एन्झायटी झाली असेल, लोक जर स्ट्रेसमध्ये असतील, टेन्शनमध्ये असतील, चिंताग्रस्त असतील, तर अशा लोकांना त्यातून बाहेर काढण्याचं काम गेली 10 वर्ष झालं मॅम करतायत. खरं तर खूप मोठं काम आहे, कारण आपण म्हणतो की प्रत्येक जण असतो तो त्याला बोलायला फार आवडतं, पण ऐकणारी लोक फार कमी असतात. आणि मला असं वाटतं तुम्ही ते काम करत असाल. ज्या वेळेला एखादा पेशंट म्हणणार नाही, क्लायंट म्हणेन, की ज्या वेळेला तो तुमच्याकडे येतो आणि तो तुमच्याशी असं बोलतो, तर तुम्ही ते सगळं ऐकून घेत असाल डेफिनेटली. आणि खूप छान काम आहे आणि तुम्ही आज आचार्य 90 FM वरती आलेला आहात अगदी वेळात वेळ काढून, त्यामुळे तुमचं मी खूप खूप स्वागत करते. थँक्यू कोमल. पहिलं मी आभार मानते FM 90चं आणि कोमल तुझं, कारण तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलंय त्याच्यासाठी. सो आपण गप्पांना सुरुवात करूयात. खरं तर आपण लहानपणी कॉलेजमध्ये जात असतो, शाळेत जात असतो, त्यावेळेला आपले खूप असे पुढचे गोल्स ठरलेले असतात की मी डॉक्टर बनेन, इंजिनियर बनेन, किंवा फार फार तर एखाद्या कलेची आवड असेल तर मी कला क्षेत्रात जाईन. तुमचं हे कधी डिसाईड झालं होतं की मी असं काहीसं वेगळं करेन किंवा मी या क्षेत्रात येईन? फार छान प्रश्न आहे आणि ह्याचं उत्तर फार असं वेगळं असं आहे, कारण हल्ली खरंच सगळी लोक फार ठरून गोष्टी करतात. त्यांना माहिती असतं की त्यांना काय पाहिजे आयुष्यात किंवा त्यांना काय करायचंय. पण फॉर्च्युनेटली, आणि खरंच फॉर्च्युनेटली, माझं असं काहीही गोल नव्हतं आयुष्यात. आयुष्यात कधी कधी गोल नसणं पण किती महत्वाचं असतं. येस. मग मी एका अपघातामुळे, म्हणजे हा एक खूप छान अपघात आहे माझ्या आयुष्यातला, त्यामुळे मी या क्षेत्राकडे वळाली. म्हणजे मी थ्रू आउट, मला सोशोलॉजी, सायकोलॉजी विषय होता. मी स्पेशल एज्युकेशनमध्ये DED केलं आणि मी काम सुरू केलं. आणि मीनवाईल जसं आत्ता कोमल तू बोललीस की आपलं हे जे धकाधकीचं जीवन झालंय त्याच्यामध्ये सगळ्यांनाच स्ट्रेस असतो, वेगवेगळे टेन्शन्स असतात, बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला एकाच वेळेला मॅनेज करायच्या असतात. त्याचप्रमाणे मी जेव्हा स्पेशल मुलांबरोबर काम करत आलीये तर त्यांच्या पॅरेंट्सना पण हे सगळे भरपूर इश्यूज असतात. मला स्वतःला फार स्ट्रेस, एन्झायटी, बाबा मी व्यवस्थित काम करते ना, माझ्यामुळे मुलांना फायदा होतोय की नाही, प्लस मी त्या पालकांना सपोर्ट करू शकते की नाही, या सगळ्या गोष्टीमुळे, त्याच्यात माझी फॅमिली, मग मी तिथे व्यवस्थित आहे की नाही माझ्या मुलीबरोबर, माझ्या नवऱ्याबरोबर. सो तो सगळा स्ट्रेस मला यायला लागला आणि मग मी थेरपिस्टना अप्रोच केलं. मी स्वतः थेरपी घ्यायला सुरुवात केली आणि तेव्हा मला लक्षात आलं की हे किती मला ह्यानं फायदा होतोय.
आणि ह्याच्यामुळे माझं आयुष्य तर फार रेग्युलर होतंय. इट्स अ प्रोसेस. हे अजून चालू आहे. अजूनही जेव्हा जेव्हा मला वाटतं, मी जाते थेरपिस्टकडे आणि ॲज अ थेरपिस्ट आमची एक कम्युनिटी आहे, आम्ही एकमेकांना हेल्प करतो. सो त्यावेळेला मग माझी थेरपिस्ट आहे, तिने मला सांगितलं की तू का नाही करत, कारण तू स्वतः हे सगळं डील करतेस, त्याच्यामुळे तुला प्रॅक्टिकली कसं काय इम्प्लिमेंट करता येईल वेगवेगळे टेक्निक्स, रिलॅक्सेशनचे किंवा स्ट्रेस रिलीजचे, एन्झायटीशी कसं डील करायचे, ते तू जास्त चांगल्या प्रकारे समोरच्याला हेल्प करू शकशील. जेणेकरून नुसतं थिअरी शिकून, बरेचशी लोक असतात ज्यांना लाईफमध्ये फार स्ट्रगल असतो, अशातला भाग नाहीये. असे पण थेरपिस्ट आहेत. असं मी नाही म्हणते की त्यांच्यामध्ये स्किल्स नाहीये दुसऱ्यांना हेल्प करायचे, पण मी स्वतः ह्यातून बाहेर आल्यामुळे माझा एक्सपिरियन्स प्लस वेगवेगळे टेक्निक्स, हे कॉम्बिनेशन जे आहे ते माझ्या थेरपिस्टला वाटलं की मी ते करू शकते. आणि मग मी विचार केला का नाही, जर मला एवढा फायदा झाला तर मग मी पण लोकांना का फायदा करून, मला लोकांना फायदा करून द्यायला पाहिजे. आणि म्हणून मी या फील्डमध्ये आले. ह्या बात आहे. म्हणजे कुठेतरी स्वतः त्या फेज मधून जाणं आणि नंतर आपण ज्या फेज मधून जातोय ते खरंच किती अवघड आहे, आणि आपल्यासारखे असे अनेक लोक आहेत हे ओळखून आपण स्वतः त्यांच्यासाठी एक गायडर म्हणून उभं राहणं, इट्स अ व्हेरी बिग थिंग. खूप मोठी गोष्ट आहे ही, आणि तुम्ही त्यासाठी उभे राहिलात. खरंच तुमचं खूप कौतुक आहे. कारण मला असं वाटतं की जरी तुम्ही स्पेशल एज्युकेटर म्हणून काम करत असलात तरी कुठेतरी या गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत. कारण ज्या वेळेला आपण स्पेशल चाइल्ड सोबत काम करत असतो त्यावेळेला स्ट्रेस म्हणा, एन्झायटी म्हणा, किंवा त्यांना आलेल्या लोनलीनेस म्हणा, या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला काम करावं लागतच असेल, नो डाऊट. सो दुसरा प्रश्न यालाच अनुसरून असा आहे की मग एक स्पेशल एज्युकेटर म्हणून काम करत असताना ज्या वेळेला तुम्ही याही गोष्टी शिकत होतात, ऍज अ थेरपिस्ट म्हणून शिकत होतात, तेव्हा या थेरपिस्ट असण्याचा स्पेशल एज्युकेटरसाठी किती फायदा आणि कसा फायदा झाला? मला थेरपिस्ट जेव्हा मी झाले त्याच्यानंतर उलट मला जाणवून आलं की मुलांना जे दुसरे बिहेवियरल इश्यूज आहेत, आमची जी स्पेशल नीड मुलं असतात त्यांना स्ट्रेस एन्झायटीचा एवढा इश्यू नसतो, म्हणजे असतो पण त्याच्यामुळे त्यांना बिहेवियरल इश्यूज असतात. सो ते डील करणं आणि त्यांना त्याच्यामध्ये हेल्प करणं, पालकांना मुलांमध्ये जे बिहेवियरल इश्यूज आहेत, मुलांमध्ये जी एन्झायटी आहे आमच्या मुलांमध्ये, ते कसं डील करता येईल ते त्यांना त्याच्यासाठी हेल्प करणं, हे मला फार सोपं गेलं जेव्हा मी थेरपिस्ट झाले त्याच्यानंतर. तर पालकांना पण म्हणजे त्यांना मुलांबरोबर कसं डील करायचं, प्लस स्वतःला येणारी एन्झायटी, स्ट्रेस, फ्रस्ट्रेशन, कारण पालक मुलांबरोबर 24 तास असतात, तर ते कसं डील करायचं. आणि माझं मूल हे जरा वेगळं आहे, बरोबर, तर त्याला समाजात कसं व्यवस्थित उभं करायचं, म्हणजे ते कसं स्वतःही कसं एक्सेप्ट करायचं आणि स्वतः एक्सेप्ट करून आपण कसं स्ट्रॉंगली उभं राहतोय आणि आपल्या बाळासाठी उभं राहतोय, हे खूप महत्वाचं आहे. तर त्यांचा जो स्ट्रगल आहे तो कमी करण्यामध्ये मी त्यांना मदत करू शकते आता, आणि मला ह्याचं हे खूप समाधान मिळतं ह्याच्यामुळे. नक्कीच. म्हणजे आवडीच्या कामामध्ये समाधान मिळणं यापेक्षा मोठी कुठलीच गोष्ट असू शकत नाही. खरं तर आपण विषयांना सुरुवात केलेलीच आहे, पण मला बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, पण ते वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. श्रोते हो, बऱ्याच वेळेला आपण सुद्धा खूप असं आयुष्य जगत असतो की सतत आलेल्या कामाचं प्रेशर, आलेल्या कामाचं ताण, इतका सगळा घेऊन मग उद्या काय होईल किंवा माझं कसं होईल, मग बॉस काय म्हणेल, किंवा या सगळ्या गोष्टी असतात. पण या सगळ्या गोष्टींचं टेन्शन घेऊन जगत असताना आपण आपलं आनंदी जीवन जगणं कुठेतरी विसरत चाललोय. आणि याच संदर्भात आज आपण तनुजा मॅम सोबत एकदम छान दिलखुलास गप्पा मारतोय. पुढेही अनेक प्रश्न आहेत जे कदाचित तुम्हाला सुद्धा रिलेट होतील. त्या प्रश्नांचा उलगडा आणि त्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न आपण तनुजा मॅम कडून नक्कीच करू. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आचार्य 90 FM. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा
छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आजच्या आपल्या छान मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत तनुजा मॅम. तनुजा मॅम सोबत आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेतोय. एक स्पेशल एज्युकेटर म्हणून आणि थेरपिस्ट म्हणून काम करत असताना त्यांच्या सोबत ज्या काही म्हणजे केस आल्या असतील किंवा बऱ्याच गोष्टी असतील, आता आपण त्याविषयी जाणून घेऊयात. मॅम, सध्या आपण पाहतोय एक गोष्ट की लहान मुलांमध्ये स्ट्रेसचं प्रमाण वाढतंय. लहान मुलं ही स्ट्रेस आउट आहेत. मिडल एज म्हणजे तरुणाई म्हणूयात आपण, ते सुद्धा स्ट्रेस आउट आहेत. जॉबला जाणारे लोक प्रचंड स्ट्रेसमध्ये दिसत आहेत आणि ओल्ड एज लोक सुद्धा तितके स्ट्रेसमध्ये दिसत आहेत. तुम्हाला ऍज अ थेरपिस्ट म्हणून यामागे काय कारण दडलेलं असावं किंवा काय वाटतं तुम्हाला, याची कारणं काय असू शकतात की सगळेजण इतके टेन्शन्समध्ये? एका वाक्यात सांगायचं झालं तर हल्लीचं आपलं जे जीवन आहे, आपली जी लाईफस्टाईल आपण म्हणतो, हे एक बेसिक कारण आहे. त्याच्यामध्ये आपली विचारशैली बदलली, आपलं खाणं पिणं बदललं आहे, आपल्याला आयुष्यात काय पाहिजे तो जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तो बदललेला आहे लोकांचा. त्याच्यामुळे मग आपण हे आपल्यावरच ओढवून घेतलेली गोष्ट आहे, असं माझं मत आहे. नक्कीच. कारण पहिल्या ज्या गोष्टी होत्या, पहिला अगदी लहान गोष्टींमधून पण आनंद मिळत होता आणि आता मला असं वाटतंय तोच आनंद शोधावा लागतोय आपल्याला. अगदी सो ह्या गोष्टी आहेत आणि नक्कीच यामुळे चेंज होतोय. खरं तर मगाशी आपण म्हणालो होतो की आपण या गोष्टींविषयी आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी काही छोट्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. लहान मुलांमध्ये आपण बघायला गेलो तर हल्ली कॉम्पिटिशन इतकं वाढलेलं आहे. तर अशी मुलं जर स्ट्रेस आउट होत असेल किंवा स्ट्रेस त्यांना खूप जास्त येत असेल किंवा एन्झायटी त्यांना येते, लो फील करतात आजकालची लहान मुलं, तर अशा वेळी त्यांच्या पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे किंवा त्या लहान मुलांनी कशी काळजी घ्यावी, काय सांगाल तुम्ही? एक गोष्ट मी इकडे सांगणार आहे आणि ती बऱ्याच लोकांना खुपणार आहे. म्हणजे स्क्रीन. अरे, स्क्रीन हे सगळ्यात मोठा शत्रू आहे. मी असं नाही म्हणते, ते आपल्या टेक्नॉलॉजी आहे, आपल्या आयुष्यात गरजेचं आहे. तो जेवढा गरजेचं आहे तेवढंच त्याची वापर करा, त्याच्यापेक्षा नको. हे एक आहे. तर त्याच्यासाठी लहान मुलांना पण आपण सर्रास स्क्रीन देतो. इव्हन बऱ्याचशा शाळेत, म्हणजे माझ्या मुलीच्या शाळेत पण जेव्हा तिला प्रोजेक्ट असायचे तेव्हा तिला लिंक दिली जायची, या प्रोजेक्टसाठी ही लिंक. म्हणजे मी जाऊन मग टीचरना सांगायची, तुम्ही लिंक नका देऊ, तुम्ही तिला पुस्तकांची नावं द्या की बाबा हे रेफर कर, हे रेफर कर. तुम्ही लिंक का देताय? एक्झॅक्टली. लायब्ररी आहे, शाळेच्या आता लायब्ररी आहेत, बरोबर. तुम्ही सांगा, पुस्तकं सांगा, आम्ही मुलांना पुस्तकं आणून देऊ. पण तिथे तो माझ्या एकटीचा स्ट्रगल नाहीये, तो बऱ्याच पालकांचा स्ट्रगल आहे. तिथून सुरुवात होते. त्याच्यानंतर लहान मुलांचं, आता मी पहिलं सांगते की लहान मुलांचं परत खाणं पिणं, जंक फूड जे आहे, इझी फूड खूप वाढले आणि हे डायरेक्ट आपल्या फिजिकल हेल्थला आणि ब्रेनला आणि त्याच्यामुळे मग माइंडला खूप अफेक्ट करतं. त्याच्यामुळे मग एन्झायटी, स्ट्रेस, ह्या सगळ्या हे 2 मेजर कारण आहेत. तिसरं कारण मी सांगेन की कॉम्पिटिशन. लहान मुलांमध्ये पण इतकी कॉम्पिटिशन पालकांना पाहिजे असतं की त्याने नुसतं बेस्ट नाही करायचं, त्याने पहिलं यायला पाहिजे, प्रत्येक गोष्टीत पहिलं यायला पाहिजे, प्रत्येक गोष्ट माझ्या मुलाला सगळं यायला पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की आपल्याला सगळं येतंय का? आज जे कोमल करते ते मला जमणार आहे का? नाही जमणार आहे. किंवा जे माझी मुलगी करते आज, जे ती करते ते मला सगळं जमणार आहे का? नाही जमणार आहे. आपण सर्व गुण संपन्न असू शकत नाही, आपण नाही आहोत. आणि तेच सौंदर्य आहे. म्हणूनच आपण सामाजिक, आपण माणूस म्हणजे एक सामाजिक, आपल्याला जी गरज असते, बांधिलकी आहे, ती त्याच्यासाठी आहे. जे मला नाही जमत ते दुसरं कोणतरी करतंय त्याच्यासाठी. पण आपण लहान मुलांना ते खूप खेचतोय किंवा सगळ्यातलं सगळंच आलंच पाहिजे, हा जो एक हट्ट असतो, हा एक हट्ट आहे. आणि ह्याच्यामुळे पालक आणि आपण समाज मुलांना स्ट्रेसमध्ये घालतोय. ह्याच्यामध्ये मुलांची काही चूक नाहीये. जेव्हा असे केसेस आमच्याकडे येतात, आम्ही पालकांना काउन्सिलिंग करतो, मुलांना नाही. म्हणजे खरी गरज काउन्सिलिंगची तर मला असं वाटतं पालकांनाच आहे. नाही, नो डाऊट. कारण आपण किती लेवलची जबरदस्ती करतोय किंवा त्याच्या इच्छेविरुद्ध जाऊन
त्या दुसऱ्या मुलाने ती गोष्ट केली म्हणून आपणही त्याला ती करायला लावतोय, म्हणजे हाही एक महत्वाचा मुद्दा आहे मला असं वाटतंय. अगदी. म्हणजे मुलाला जर का क्रिकेट खेळायला आवडतं तर मग त्याला डायरेक्ट अकॅडमीमध्ये घाला आणि मग अरे नाही तू सचिन तेंडुलकरच व्हायला पाहिजे, तू धोनीच व्हायला पाहिजे, मग त्याच्या मागे त्याची मेहनत, मग त्याची ती तारांबळ, शाळेतलं सांभाळा, अभ्यास सांभाळा, शाळेतही त्याने चांगलं करायला पाहिजे म्हणून ट्युशन लावलं जातं. त्यावरती शाळेचं वाढलेलं प्रेशर. एक्झॅक्टली. आणि मग आपण म्हणतो अरे मुलाला किती टेन्शन येते. दॅट्स ट्रू. म्हणजे मला असं वाटतं खरं तर या केसमध्ये लहान मुलांच्या केसमध्ये पालकांनीच थोडीशी काळजी घ्यायला हवी. थोडंसं विचारपूर्वक जर का त्यांनी आपल्या मुलांबरोबर त्यांचं शेड्यूल केलं, मुलांना विचारावं त्याला काय करायचंय, क्रिकेट आवडतं हो पण त्याच्यात त्याला आयुष्यात पुढे जायचंय का, किंवा फक्त जस्ट आवड म्हणू नये, किंवा आता हे वय आहे का त्याच्यावर एवढं सगळं लादण्याची. त्याला आयुष्य खूप मोठं आहे आणि आयुष्यात कुठल्याही टप्प्यात आपण काहीही करू शकतो. डेफिनेटली. त्याच्यामुळे आत्ताच अरे 5-6-7 वर्षाच्या मुलाला सगळं शिकायला यायला पाहिजे हा अट्टहास सोडा. 10 वर्षाच्या मुलाला, 15 वर्षाच्या मुलाला सोडा, त्यांना जे पाहिजे ते त्यांना करू द्या. त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात आत्ता उलट ही फॅसिलिटी आहे की त्या वेगवेगळ्या गोष्टी ती लोक एक्सप्लोर करू शकतात मुलं, तर त्यांना करू द्या. क्रिकेट आवडलं क्रिकेट खेळला, ड्रॉइंग आवडलं ड्रॉइंग करतोय, किंवा दुसरं काही आवड आहे, गाण्याची आवड, एखाद्या एकंदरीत हेच की करू द्या, करू द्या. ते त्याच्यामध्ये एक्सपर्ट व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये करिअर करायला पाहिजे. हा अट्टास आत्ता लहानपणापासून करण्याची गरज नाहीये. नाही, खरंच खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. मला असं वाटतं आत्ताच्या आपल्या सध्याच्या जनरेशन मध्ये जेही पॅरेंट्स झालेले आहेत किंवा पॅरेंट्स टू बी जे आहेत त्यांनी ही गोष्ट नक्कीच ध्यानात घ्यायला हवी. हा झाला लहान मुलांविषयीचा प्रश्न. हल्ली आपण बघतोय की जॉबला जाणारी लोक जे आहेत, वर्किंग पीपल जे आहेत, सध्या तर एकतर खरं तर ह्याला बरेच विषय आहेत याविषयी बोलायला गेलं तर. मग त्या सगळ्या गोष्टी आहेत जी जॉबला जाणारे वर्किंग पीपल आहेत त्यांचा जो स्ट्रेस असतो तो स्ट्रेस कमी करण्यासाठी आता ऑफकोर्स कुठल्याही ठिकाणी जा, कुठेही तुम्ही नोकरी करताय, त्या नोकरीच्या ठिकाणी गेलं तर एक थोडासा प्रेशर हा कामाचा असणारच आहे. पण त्यातून बाहेर पडायचं असेल तर कोणत्या लहान सहान ऍक्टिव्हिटीज आपण केल्या पाहिजेत किंवा काय तुम्ही काय सजेस्ट कराल? अगदी. मी बऱ्याचशा कॉर्पोरेटमध्ये जाऊन एक 15-20 मिनिटाचे म्हणजे 5-5 मिनिटाचे टेक्निक्स आहेत ते त्यांना रेफर करते. आणि हे जे मी सांगते ना हे काहीही नवीन नाहीये, हे फार सगळ्यांना माहिती असलेल्या गोष्टी आहेत पण आपण करत नाही आहोत. कंटाळा म्हणा किंवा अच्छा याने खरोखर फायदा होऊ शकतो का, हा एक प्रश्न असतो लोकांना. म्हणजे साध्या साध्या गोष्टी आहेत, जसं 2 ते 3 मिनिटं तुम्ही शांतपणे डोळे बंद करून आपला जो रेग्युलर आपण श्वास उच्छ्वास आहे, ब्रीदिंग, त्याच्यावर जरा 2 मिनिटं तुम्ही जर का 1.5-2 तासांनी जर का 2 मिनिटं 3 मिनिटं डोळे बंद करून नुसतं आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित केलं तरी फार फरक पडतो. त्याच्यानंतर पाणी, आपण पाण्याला जीवन म्हणतो, बरोबर आहे. मध्ये मध्ये जेव्हा तुम्ही स्ट्रेस आउट असता, जेव्हा तुम्हाला स्ट्रेस येतो सडनली किंवा कामामुळे, हे रोजचं आहे, तर त्यावेळेला 2-3 पाण्याचे घोट पिणं हे फार गरजेचं आहे. म्हणजे साध्या साध्या गोष्टी आहेत पण आपल्याला माहिती असूनही आपण करत नाही आहोत. त्याच्यानंतर की स्वतःची काळजी घेणं, म्हणजे सेल्फ लव्ह जे आपण म्हणतो ते म्हणजे स्वतःची काळजी घेणं. तर दिवसात स्वतःसाठी 10-15 मिनिटं कमीत कमी काढा आणि तुम्हाला जे आवडेल त्यावेळेला स्वतःसाठी ते करा. क्या बात आहे. म्हणजे या अगदी लहान गोष्टी आहेत. एक छोटंसं फक्त हायलाइट करेन, जे आवडेल ते म्हणजे फक्त सोशल मीडिया स्क्रोल नाही करायचं. बरोबर पकडलं कोमल. कारण हेच होतं ना की आपण म्हणतो वेळ नाही आणि एकीकडे आपण बराच वेळ स्क्रीनवरती असतो आणि बराच वेळ मग सोशल मीडिया असतं, तर स्क्रोलिंग सुरू असतं आपलं, तर ते करायचं अगदी नाही. कोमलने बरोबर पॉइंट पकडलेला आहे की तुम्ही स्क्रीन पासून त्यावेळेला लांब राहा. तुम्हाला जे आवडतं, वाचायला आवडतं, ड्रॉइंग करायला आवडतं, चालायला आवडतं, एखादा गेम असेल तो आवडतो, तुम्हाला एक्सरसाइज करायला आवडत असेल तर अगदी 10-15 मिनिटं जरी ते केलं तरी रोजचं पण ह्या अगदी लहान सहान गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती आहेत सगळ्यांना. फक्त या सवयीत आणणं हे गरजेचं आहे. बरोबर.
तर आपण लहान मुलांविषयी पण बोललो, वर्किंग पीपलसाठी पण बोललो. पण मी मघाशी जसं तुम्हाला प्रश्न केला होता आणि तुम्ही त्यावरती सांगितलं होतं की हो, ओल्ड एज लोकांमध्ये सुद्धा एन्झायटी, लोनलीनेस असा प्रकार जो आहे तो दिसून येतो. तुमच्याकडे आत्तापर्यंत अशा अनेक केसेस आल्या असतील किंवा अशा अनेक क्लायंट्सला तुम्ही भेटला असाल किंवा त्यांचे प्रॉब्लेम जाणून घेण्याचा प्रयत्न केले असतील. तर एक थेरपिस्ट म्हणून म्हणूयात किंवा एक काउन्सिलर म्हणून म्हणूयात, काय कशा प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत त्या लोकांना सुद्धा? हल्ली इतक्या धकाधकीच्या जीवनात झालं काय की आपली जी कुटुंब व्यवस्था आहे ती जरा वेगळी झाली आहे. बरोबर. तो एक मोठा फरक झाला आहे. त्याच्यामुळे काय होतंय की जेव्हा आपण वयाने मोठे होत जातो तेव्हा हळूहळू शारीरिकदृष्ट्या आपण डिपेंडंट होत जातो आणि ते एक्सेप्ट करणं किंवा त्यातून समजून घेऊन आयुष्य पुढे जगणं हे फार कठीण असतं. आणि स्पेशली जेव्हा हे सिनियर सिटीजन आपण ज्यांना म्हणतो ते जेव्हा एकटे असतात. बरोबर. कारण हल्ली सगळीजण आपापल्या व्यापात आपापल्या कामात बिझी असतात. म्हणजे जरी एका घरी राहत असले तरी सगळे हल्ली सगळ्यांचा टूर झालाय, ते झालंय. मुलांचे पण म्हणजे लहान मुलं नातवंड असतील तर ती आपापल्या हॉबीमध्ये ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बिझी असतात. बरोबर. प्रत्येकाने एक स्वतःचा शेड्यूल असं ठरवून घेऊन स्वतःला बिझी करून घेतलं स्वतः. एक्झॅक्टली. मग तेव्हा आणि मी जेव्हा बाहेरच्या देशात पाहिलंय की अशा लोकांसाठी पूर्ण एक टीम असते. त्यांच्याकडे पूर्ण प्रोफेशनल मेंटल हेल्थ प्रोफेशनल वेगळी टीम अशा सिनियर सिटीजन्स प्लस, कारण त्यांना बरेचसे आजार असतातच तर ते कसे डील करायचे. म्हणजे अल्झायमर म्हणा किंवा स्पॉन्डलायटिस, म्हणजे आपल्याला लहान सहान गोष्टी वाटतं पण ते जेव्हा आयुष्यभर कणखर उभी राहिलेली ही माणसं बरोबर जेव्हा उतरतील वयाच्या, शारीरिक दृष्ट्या डिपेंडंट होतात हळूहळू, तर तो त्यांचा एक वेगळा स्ट्रगल असतो. आणि त्याच्यात त्यांना समजत असतं कुठेतरी की माझी मुलं माझी नातवंड त्यांना आम्ही हवे आहोत पण त्यांच्याकडे वेळ नाहीये, तर तो एक वेगळा स्ट्रगल असतो. तर हे समजा कुटुंबांनी पण थोडं ह्याच्यात समजून घेतलं, थोडं त्यांना सपोर्ट केला. त्यांच्या सपोर्ट म्हणजे त्यांना काय पाहिजे असतो, त्यांना तुमचा थोडासा वेळ पाहिजे असतो जिथे तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. आपल्या इकडे असे ऍक्टिव्हिटी सेंटर्स पण जास्त नाहीयेत, रादर मी फार नाही पाहिलेत. ओल्ड एज होम मध्ये आहेत पण असं वेगळे ऍक्टिव्हिटी सेंटर जिथे सिनियर सिटीजन जाऊन दुसऱ्या समवयस्कर लोकांबरोबर बसतील, बोलतील, काही ऍक्टिव्हिटी करतील. सोसायटीमध्ये वगैरे असं झालं तर बरं पडतं, कारण सगळेच सिनियर सिटीजनची मोबिलिटी नसते. ते नाही एकटे कुठे घराबाहेर ट्रॅव्हल नाही करू शकत. तर हे सगळे लहान सहान इश्यूज आहेत जे आपण एक समाज म्हणूनही आज जर का पुढारका घेऊन त्यांच्यासाठी काही काम केलं तर फार बरं पडेल. कारण आता त्यांना करण्यासाठी काहीच नाही राहिलंय. आपण त्यांच्याकडनं ह्या वयामध्ये अपेक्षा नाही ठेवू शकत की त्यांनी हे समजून घ्यावं, त्यांनी करावं. ते समजून घेतच आहेत. एक्झॅक्टली. त्यांनी आपल्यासाठी आयुष्य वेचले, आता आपण आपल्या आयुष्यातले थोडे क्षण त्यांच्यासाठी देणं गरजेचं. नक्कीच. म्हणजे इथे सुद्धा पुन्हा फॅमिलीचा पार्ट खूप जास्त मॅटर करतो की जर तुमच्या घरामध्ये कोणी ओल्ड एज लोक आहेत तर खरं तर एकतर आपलं नशीब म्हणावं लागेल की चला अशा एक छान वयस्कर व्यक्तींचा सहवास आपल्याला आहे. पण आपण खरंच तो सहवास आहे त्याचा आनंद घेतोय का? कारण या सहवासातून पण बऱ्याच अनुभवाच्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. सो आपण बऱ्याच गोष्टी आहेत ज्याविषयी बोलत आहोत किंवा तुम्ही एक्सपिरियन्स केलेल्या गोष्टी आणि तुमच्या अनुभवातून शिकलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही इथे एक्सप्रेस करताय, सांगतायत. यानंतर आपण अजून थोड्याशा वेगळ्या मुद्द्यांना हात घालणार आहोत. पण तुम्ही आतापर्यंत सगळ्याच प्रश्नांची खूप छान आणि मला असं वाटतंय अगदी सोप्या भाषेत आपल्या श्रोत्यांना समजतील आणि त्यांना पटतील अशी उत्तरं दिलेली आहेत. पण वेळ झाली आहे छोट्याच्या विश्रांतीची. श्रोते हो, आजची ही विशेष मुलाखत नक्कीच तुमच्या सगळ्यांसाठीच फायदेशीर ठरणार आहे. तर कुठेही जाऊ नका. हे आज छान सुंदर मनमुराद गाण्याचा असं तिथे घ्या आणि लगेच भेटूयात पुढच्या वळणावरती. तोपर्यंत ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आचार्य 90 FM, 90 FM. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला आजचा
विषय जो आहे तो खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. म्हणजे कितीही तुम्ही नाही म्हणालात तरी तुम्ही या सगळ्या गोष्टींशी रिलेट स्वतःला नक्की करत असणार. कारण प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये अप्स अँड डाऊन्स असतात, प्रॉब्लेम्स असतात, एन्झायटी येते, आपल्याला लो फील होतं. या सगळ्या गोष्टींवरती मग कसं मात करायचं किंवा या सगळ्या गोष्टींमधून बाहेर यायचं, तर या सगळ्याच गोष्टींसाठी काही छोटे उपाय आहेत. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण तनुजा मॅमसोबत डिस्कस करत आहोत. आत्ताच बोलता बोलता मला पटकन क्लिक झालं की काउन्सिलर किंवा थेरपिस्ट म्हटलं की लोकांचा अजूनही तोच माइंडसेट आहे की मला काय वेट लागलंय का, किंवा मी का काउन्सिलरकडे जावं किंवा मी थेरपिस्टकडे का जावं. तर दॅट डझंट मीन की तुम्ही थेरपिस्टकडे जाताय, तुम्ही काउन्सिलिंग घेताय म्हणजे तुम्हाला काहीतरी मेंटली तुम्ही डिस्टर्ब आहात किंवा काही तुमचा असा प्रॉब्लेम आहे, तसं नाहीये. तर त्यावरती तुमचं काय म्हणणं आहे आणि श्रोत्यांना काय सांगाल? हो, हा स्टिग्मा अजूनही आहे. हम्म. माझ्याकडे 95% जे क्लायंट येतात त्यांच्या फॅमिलीला किंवा कोणालाही माहित नसतं की ते therapyला येतात. मी सांगेन की जसं आपल्याला ताप येतो, सर्दी खोकला येतो, तसंच हे स्ट्रेस, एन्झायटी हे जर तुम्ही तसं ट्रीट केलं, ठीक आहे, आपण रेग्युलर डॉक्टरकडे जातो काही आजार Exactly. झाल्यावर, हे जर का तसं ट्रीट केलं तर ह्याच्यामुळे पुढे जेव्हा क्रिटिकल मेंटल इलनेस होतो ओके. ते तुम्ही प्रिव्हेंट करू शकता. ओ. सो त्याच्यामुळे छोट्या छोट्या असं नका हे करू की अरे मला तर रोजच स्ट्रेस असतो, मला रोजच एन्झायटी आहे, मग मी काय करू जाऊन. आता हे इश्यू रोजचेच आहेत, रोज काही ना काहीतरी आयुष्यात होतच असतं, बरोबर आहे. पण जेव्हा तुम्हाला समजतं, स्वतःला समजतं की आता ह्याच्या पुढे मला घ्यायला होत नाहीये, आणि जेव्हा बऱ्याचदा स्वतःला नाही याची जाणीव होत, पण आपण जर का जरा विचार केला आपल्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड्समध्ये, की असे लोक हळूहळू आहे ना रिस्पॉन्ड करणं बंद करतात किंवा कमी करतात, मेसेजेसना रिस्पॉन्ड नाही येत, कॉलला येत नाही, आपण कुठे बाहेर जातो फंक्शन्सना आले तरी असे एकटे कुठेतरी बसून असतात. तर मग हे सगळे छोटे छोटे साईन्स आहेत की आपण म्हणजे आता मला जर का जाणवलं की अच्छा मला आहे ना, मी ह्या फॅमिली फंक्शनला बसलीये किंवा मी फ्रेंड्सच्या ग्रुप बरोबर बसलीये, पण मला इंटरेस्ट नाही वाटत आहे, मला मजा नाही येते, मला उलट मी लो आहे, मला समजत नाहीये मला त्या काय होतंय. एक्साइटमेंटने आपण नाही इन्व्हॉल्व होत कोणत्या एक्साइटमेंट गोष्टींमध्ये. नसतेच नसते, पण आपल्याला लो वाटतं आणि बऱ्याचदा वाटतं हे काय चालू आहे, मी हे कशासाठी करतेय, मी हे करू का नको करू. बऱ्याच गोष्टीमध्ये ड्युएल माइंड दुविधा असते. तर जेव्हा तुम्हाला स्वतःला असं काही जाणवेल ना, तेव्हा मी सांगेन की प्लीज तुम्ही प्रोफेशनल हेल्प घ्या, किंवा आपल्या फॅमिलीमध्ये किंवा फ्रेंड्समध्ये आपल्या आजूबाजूला जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती अशी जाणवेल तर तुम्ही त्यांना प्लीज अप्रोच करा. कारण बऱ्याचदा नुसतं आपल्या बरोबर कोणतरी आहे, आपल्याला कोणतरी समजून घेतं, एक्झॅक्टली, ही भावनाही जे इश्यूज असतात ना ते रिझॉल्व्ह करायला आपल्यामध्ये स्ट्रेंथ देते. बरोबर. तसं आहे. आणि त्यांना मग तुम्ही सांगू शकता की बाबा आता हाय टाइम आहे, तुम्ही प्रोफेशनल्स कडे जा. कारण कितीतरी एक मी सांगेन खूप छान, Yes. म्हणजे माझा भाचा आहे तो, त्याने मला कॉल केला की मामी, माझा एक फ्रेंड म्हणजे शाळेत होता तेव्हा तो, आता थोड्या वर्षापूर्वी, मामी माझा एक मित्र आहे, तो रात्रीचा कॉल आलेला मला की मामी माझा एक मित्र आहे, तो आता गच्चीवर गेलाय आणि त्याला आता मरायचंय वगैरे असं बोलतोय. तर मी त्याच्याशी बराच वेळ बोललो आणि मला इतकं त्याचं कौतुक वाटलं. मला म्हणाला मी खूप वेळ त्याच्याशी फोनवर कंटिन्युअस बोलत होतो, आता तो खाली उतरलाय, पण मग त्याला मी तुझा नंबर दिला. अरे, आणि बघा, म्हणजे जी लहान मुलं करू शकतात ना ते आपण अगदीच करू शकतो. डेफिनेटली. म्हणजे साधी गोष्ट आहे, त्याला कोणी सांगितलेलं नव्हतं, त्याला ही गोष्ट आपल्याला शाळेत नाही शिकवली जात. त्याला एवढं समजलं की तो असा विचार आलाय माझ्या मित्राच्या मनात, तो त्याच्याशी बोलत होता बराच वेळ, त्याच्याशी बोलता बोलता त्याला कन्व्हिन्स केलं की बाबा तू खाली जा. किती मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे ही. क्या बात आहे. म्हणजे खरं तर म्हणजे असेही इन्सिडेंट आपल्या आजूबाजूला घडतात, घरच्यांना काहीच कल्पना नाहीये. सो नाही, मी म्हणूनच मुलाखतीच्या सुरुवातीलाच म्हटले होते की
आपण बऱ्याचदा बोलतो, पण आपल्याला कोणीतरी ऐकून घेणारं असावं हे खूप गरजेचं असतं. आणि ॲज अ थेरपिस्ट, बिईंग अ काउन्सिलर, तुम्ही सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं काम तेच करताय. सो तुम्ही तर अशा अनगिनत केसेस पाहिल्या असतील, त्यापैकीच मला असं वाटतं कदाचित आत्ताचंच एक एक्झाम्पल तुम्ही दिलं. खरं तर हा विषय बराच मोठा आहे, आपण बऱ्याच गोष्टी यामध्ये घेऊ शकतो, इन्व्हॉल्व करू शकतो, परंतु वेळेचं बंधन आहे. म्हणून सरते शेवटी तुम्हाला इतकंच विचारेन, आपला जो सेमिनार, आपला तुम्ही एक सेमिनार वर्कशॉप घेताय, तर तो कशासाठी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय एक्झॅक्टली देण्याचा प्रयत्न करताय? थँक्यू कोमल, मला हा तू प्लॅटफॉर्म दिलाय लोकांपर्यंत पोचायचा. मी आता स्पेशल नीड्स मुलांसाठी समर कॅम्प घेते कांदिवलीला. हा स्पेशल नीड मुलांसाठी मी ह्याच्यासाठी, कारण त्यांच्यासाठी समर कॅम्प्स जास्त नाही आहेत आणि त्यांचे जे छोटे छोटे ऍक्टिव्हिटीज आहेत आमचे, मी म्हणजे ब्रेन जिम घेणार आहे, त्यांच्यामध्ये योगाचे स्ट्रेचेस घेणार आहे, त्याच्यानंतर आर्ट क्राफ्टचे ऍक्टिव्हिटीज आहेत आमचे, त्यांचे डे टू डे लिव्हिंगचे ऍक्टिव्हिटीज, सोशलायझेशन, इमोशनल डेव्हलपमेंट, ह्या गोष्टींवर जास्त फोकस असणार आहे माझा. क्या बात आहे. नक्कीच खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला, कारण इतर सगळ्या लहान मुलांसाठी समर कॅम्प हे बरेच होत असतात, किंवा ऍक्टिव्हिटी क्लासेस समरमध्ये बरेच काय काय वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज गोष्टीच होत असतात. पण तुम्ही खास अशा मुलांसाठी काम करतायत, पुढे आलेला आहात, तर त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा जाता जाता इतकंच सांगेन की आमच्या श्रोत्यांना सरते शेवटी काय एक संदेश द्याल, आनंदी जीवन जगायचं असेल तर तुमचा फंडा काय, आणि तोच तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगावा अशी मी तुम्हाला विनंती करते. आनंदी जीवन जगायचं असेल तर मन मारू नका, क्या बात आहे. प्रेशर घेऊ नका, उगाच मटेरियलिस्टिक गोष्टींच्या मागे धावू नका, स्वतःसाठी वेळ द्या. क्या बात आहे. आणि जेव्हा तुम्हाला खरंच वाटेल की मला हे जे काही स्ट्रेस आहे किंवा जे इश्यूज होत आहेत ते मला नाही हँडल करता येते, तर तुमच्या जवळच्या लोकांबरोबर बोला. त्यांच्याशीही जर का रिझॉल्व्ह होत नसेल तर प्लीज थेरपिस्टना अप्रोच करा. कारण जसं आपल्याला सर्दी, खोकला, ताप येत राहतो, बरोबर डॉक्टरकडे जातो तसंच एक्झॅक्टली जसं आपलं शारीरिक स्वास्थ्य महत्वाचं आहे तसंच आपलं मानसिक स्वास्थ्य ही फार महत्वाचं आहे. आणि हे डायरेक्टली तुमच्या शारीरिक स्वास्थ्याशी जुळलेलं आहे. म्हणजे बरेचसे जे सायकोसोमॅटिक आजार सगळ्यांनी ऐकले, तर हे म्हणजे डायबिटीज आहे, बीपी आहे, हे सगळे सायकोसोमॅटिक आजार आहेत, ते तुमच्या मानसिक स्वास्थ्याशी जुडलेले आहेत. जर तुमचं मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित असेल तर हे सगळे आजार आपल्याला नाही होणार. बरोबर. अगदीच खूप छान तुम्ही संदेश इथे दिलेला आहे आणि खूप छान वाटलं. म्हणजे बोलताना हा विषय संपूच नये, कारण इतकं हेक्टिक शेड्यूल असताना कधी कधी आम्हाला सुद्धा असं वाटतं की कोणीतरी आपल्याला रिलीफ करणाऱ्या काही गोष्टी, चार हितच्या गोष्टी सांगाव्यात. आणि तुम्ही त्या खरंच अगदी सोप्या गोष्टी ज्या आपल्याला सहज अगदी डे टू डे लाईफमध्ये अगदी जॉबच्या ठिकाणी सुद्धा करता येऊ शकतात, तर अशा तुम्ही गोष्टी आम्हाला सांगितल्यात. आणि बऱ्याच गोष्टींविषयी अगदी छान बिनधास्त बेधडक दिलखुलास गप्पा मारल्यात या विषयाला अनुसरून. त्यासाठी पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार. तर श्रोते हो, आजचा आपला विषय होता, तर नक्कीच तुम्हाला पटला असेल. तर यावर तुमचं जे काही मत आहे, प्रतिक्रिया आहे, त्या तुम्ही आम्हाला नक्की कळवू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक 9167993399. आणि याच नोटवरती मी आरजे कोमल, तनुजा मॅम सोबत इथेच तुमची रजा घेतेय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. थँक्यू.